नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या स्कूल बस अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या अपघातात 13 विद्यार्थी जखमी झाले असून त्यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे। यावर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत तहसीलदार मार्फत परिवहन विभागाकडे तपासणीची मागणी केली आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर केले। त्यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांच्या स्कूल बस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे। विषय असा होता की जे 8 तारखेला दुपारी जे ऑटोला अपघात होऊन लहान शाळकरी मुलं जखमी झाली, त्याविषयी आम्ही आमची मागणी होती की सगळ्या शाळेला चालणारी स्कूल बस, ऑटो यांचं स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे। कारण याच्यावर शिकाऊ ड्रायव्हर आहेत, चालक आहेत शिकाऊ, ते विद्यार्थ्यांची कुठलीही काळजी करत नाहीत आणि संस्था चालक पण बहुतांशी जबाबदार आहेत। संस्था चालक त्या ऑटो कुठला लागायला, कोण ड्रायव्हर याची कसली माहिती घेत नाहीत। गावातून लागलेले ऑटो तसे शाळेला जातात। येथे उद्या जर दुर्घटना ही मोठी घडली असती तर काय घडलं, कोण जबाबदार होतं याला? त्या दिवशी अपघात घडल्यानंतर अक्षरशः लहान लहान मुलं मम्मी पप्पाचा धावा करत होती। त्या ठिकाणी बाहेरच्या माणसांनी जाऊन त्यांना बाहेर काढलं, मदतीचा हात दिला, त्यांना धीर दिला। ती हृदयद्रावक घटना होती ती पाहता क्षणीची। त्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना हे विनंती केली की तुम्ही नांदेड जिल्ह्यातील जेवढे ऑटो आहेत शाळेला चालणारे, जेवढ्या बस आहेत, त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे, सगळ्यांची तपासणी झाली पाहिजे, ड्रायव्हर सहित सगळ्यांच्या तपासण्या झाल्या पाहिजेत आणि ड्रायव्हर कुठल्याही गणवेशावर नसते। त्याच्यामध्ये जेव्हा वाहन चालवताना ड्रायव्हर गणवेश कंपल्सरी आहे, ड्रायव्हर गणवेशावर नसते आणि कंपल्सरी शासनानं प्रत्येक स्कूलमध्ये बसमध्ये जी चालती त्या बसमध्ये एक महिला ठेवायला पाहिजे। महिला जी त्या मुलांना, लहान मुलांना हाताला धरून वर चढवलं, घरापर्यंत सुरक्षित पोहोचवलं। ह्यांच्या कुठल्याही शाळेच्या स्कूल बसवर महिला नसते, ती महिला आवश्यक आहे ठेवणं। आणि जे दुर्दैवी घटना घडल्यात महाराष्ट्रामध्ये, ते घटना घडू नये त्याच्याकरता ती महिला एक पाहिजे त्या शाळेच्या बसमध्ये। तसेच बस व अन्य वाहनांच्या स्ट्रक्चरल स्थितीची तपासणी करून सुरक्षेची खात्री करावी अशी मागणी करण्यात आली आहे। 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातासंबंधी आमचे तालुकाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे सुनील भाऊ वानखेडे यांच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही अर्धापूर तालुका तहसील येथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले की सदरील गाडीचे कागदपत्रे तपासणे, फिटनेस तपासणे आणि जे इतर गाड्या ज्या आहेत, एक्सपायर झालेल्या गाड्या किती आहेत, काय नाही, आणि जे गाडीवर असलेला ड्रायव्हर शिकाऊ आहे का, त्याच्याकडे लायसन आहे का, हेवी लायसन आहे का, बॅच आहे का, इतर जितक्या काही गोष्टी असतात परिवहन महामंडळाच्या, ते सगळ्या तपासून योग्य ती कारवाई करावी नसेल त्या। आणि दुसरी एक महत्त्वाची आमची जी मागणी होती आज, ती मागणी म्हणजे की बाबा सदरील गाडीमध्ये महिला प्रतिनिधी असणं आवश्यक आहे त्या लेकरांसाठी। कारण आज जवळपास आमच्या तालुक्यामध्ये कमीत कमी 101 स्कूल बस आहेत, कुठल्याही स्कूल बसला महिला प्रतिनिधी नाही। दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही ड्रायव्हरला गणवेश नाही, कुठलीच गोष्ट नाही। हे आम्हाला सदर त्या दिवशी लक्षात आल्याच्या नंतर आमच्या तालुकाध्यक्षाच्या आदेशानुसार आम्ही आज तहसील कार्यालय येथे निवेदन सादर केलं आणि सदर कारवाईस पाठवण्यात यावे अशी विनंती करण्यात आली। परिवहन विभाग, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी यावर तातडीने कारवाई करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे। अपघातानंतर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले। नांदेड जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची योग्य तपासणी केली जाईल का? प्रशासन आणि परिवहन विभाग यावर काय भूमिका घेतील हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून भविष्यात असे अपघात होऊ नये यासाठी योग्य ती पावले उचलली जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे।